खडकवासल्यामधून विसर्ग वाढवल्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। एकता नगरमधल्या नागरिकांना लष्करामार्फत सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पूर परिस्थितीवर नजर। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरीचं पाणी पात्राबाहेर। रामकुंड परिसरामधल्या मंदिरांमध्ये सुद्धा साचलं पाणी। उजनी धरण 90% अधिक भरलं। धरणामधून 20,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडी धरणामध्ये 10% साठा। मराठवाड्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। अहमदनगर आणि नाशिकमधून सोडलेलं पाणी संभाजीनगरच्या वेशीवर। मुंबईला पाणी पुरवठा करणारं मध्य वैतरणा सुद्धा तुडुंब भरलं। 7 पैकी 5 धरणं 100% भरली। मोडक सागर आणि अप्पर वैतरणा पूर्ण क्षमतेनं भरण्याची प्रतीक्षा। उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरच्या टीकेनंतर भाजपचे नेते आक्रमक। नारायण राणे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्याकडून ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यामधल्या पवारांच्या घरामध्ये झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंह सुद्धा उपस्थित। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंना आश्चर्य। नारायण राणे, राम कदमांना दिला सबुरीचा सल्ला। समर्थकांना विधानसभा निवडणुकीसाठी कागदपत्र गोळा करण्याच्याही सूचना। अनिल देशमुख यांचे आरोप कपोलकल्पित। देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। तर महाविकास आघाडीने चांदीवाल आयोगाच्या नंतर कारवाई का केली नाही, फडणवीसांचा सवाल। 98वं मराठा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार। सरहद संस्था असणार आयोजक। 70 वर्षांच्या नंतर होणार राजधानीमध्ये माय मराठीचा जागर। मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील शहापूर गावामध्ये 9 मुलांचा मृत्यू। 4 जण गंभीररीत्या जखमी। धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेला भिंत कोसळून दुर्घटना। ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक। पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनवरती 4-2 असा विजय। अमित रोहिदासला रेड कार्ड मिळूनही भारतानं इंग्रजांना हरवलं। निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेत भारतानं 10 गड्यांनिशी ठेवला किल्ला अभेद्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।